नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहू शकताय किती मस्त ही रेसिपी झालेली आहे। एकदम छान अशी आणि कुरकुरीत झालेली आहे बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट, आतमध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे। इतकी छान रेसिपी फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून तयार होते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे 4 बटाटे घेतले होते मी छान उकडून। तर पाहू शकताय छान उकडल्या गेलेले आहेत। आता त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। तर पटापट अगोदर बटाट्याची साल काढून मी घेणार आहे। तर बटाट्याची छान मी आता साल काढून इथे घेतलेली आहे। गरम गरम बटाटे आहेत आपले। तर इथे मी साल काढून आता घेतलेली आहे। तर सगळ्या बटाट्याची इथे साल काढल्यानंतर आपल्याला थोडे थोडे बटाटे यूज करायचे आहेत। तर इथे मी काय केलेलं आहे, एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचे आपल्याला। त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे छान गरम होऊन द्यायचे आहेत, पाहू शकता। त्याच्यानंतर कलोंजी टाकायची आहे। तर 1 चमचा मी ते कलोंजी टाकलेली आहे। तुम्ही तीळ सुद्धा टाकू शकता। आता कलोंजी पण छान गरम झालेली आहे। आता इथे मी घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी। तर आपल्याला हे छान कढल्यानंतर 1 ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि ते पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। तर पाहू शकताय पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी घेतलेला आहे रवा। तर बारीक रवा आहे हा। आता थोडा थोडा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे आणि मिक्स करत राहायचं आहे। तर एकदम नका टाकू, थोडा थोडा टाकत राहा आणि जेवढा लागेल ना तेवढा अशा प्रकारे मिक्स करत राहा। तर आता 1 वाटी पूर्ण बसणार आहे। ह्याच्यामधून मी 1 वाटी अशा प्रकारे टाकलेला आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स केलेला आहे। तर आपल्याला अशा प्रकारे घट्ट असं सारण बनवून घ्यायचं रव्याचं। आता छान रवा मिक्स केलेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। तर इथे एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेतलेला आहे। आपण रव्याचं छान अशा प्रकारे शिरा बनवून घेतला होता किंवा उपमा सुद्धा म्हणू शकता याला तुम्ही। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 उकडलेला बटाटा टाकायचा आहे। तर 4 उकडून घेतले होते बटाटे मी, त्याच्यातला 1 अशा प्रकारे खिसून टाकणार आहे। तुम्ही मॅश करून सुद्धा टाकू शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। जे घरी अवेलेबल आहेत ना तेच मसाले टाकायचे आहेत, जास्त आपल्याला काही ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे। तर इथे टाकलेला आहे मी लाल तिखट। तर चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्या। त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे चिमूटभर कलरसाठी फक्त। त्याच्यानंतर धना पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा आणि इथे अंबारी चटपट मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता अशा प्रकारे छान मी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि पूर्ण बटाटा आणि जे आपण छान रवा मिक्स करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे छान मळून एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे छान मळून मी एक गोळा बनवून घेतलेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी। त्याच्यासाठी काही राहिलेले बटाटे होते ते इथे मी छान अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर। त्याच्यानंतर आता बेसिक मसाले टाकायचे आहेत। इथे मी टाकलेला आहे गरम मसाला, धना पावडर, चटपट मसाला आणि इथे चाट मसाला टाकायचा आहे, कारण सारण जे आहे ते चटपटीत झालं पाहिजे। अगदी थोडंसं हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला पूर्ण हे सारण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हाताने मी मिक्स करून घेते, म्हणजे छान अशा प्रकारे मिक्स होईल आणि कलर जो आहे सारणाचा खूप छान येतो। हे सारण तुम्ही असं जरी खाल्लं तर नाही इतकं टेस्टी लागतं ना, खूप टेस्टी लागतं। तर पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून छान आपल्याला बटाट्याचं सारण करून घेते। आता हे सारण जे आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेव। तर माझ्याकडे इथे शेव होते ते मी टाकलेले आहेत। तर हे शेव नक्की टाका तुमच्याकडे असतील तर। याच्याने ना खूप टेस्ट ना दुप्पट वाढते आणि आतमध्ये ना खूप छान लागतं। तर पाहू शकता अशा प्रकारे मी शेव टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि सारण पण एकदम कलरफुल दिसतं। आता सारण जे आहे आपलं रेडी झालेलं आहे। तर लगेच आपण अशा प्रकारे वडे बनवून घ्यायला तयार आहोत। तर थोडंसं आपल्याला अशा प्रकारे रवा आणि बटाट्याचं सारण अशा प्रकारे घ्यायचं आहे हातावर आणि छान त्याची एक टोपी बनवून घ्यायचं आहे किंवा पसरवून अशा प्रकारे घ्यायचं आहे हातावर। आतमध्ये भरपूर असं स्टफिंग किंवा सारण बसलं पाहिजे म्हणून मी मोठी करून घेते आहे।
जेवढं सारण आतमध्ये बसेल ना तेवढं छान चविष्ट लागतं खायला। आता भरपूर मी सारण भरणार आहे गच्च गच्च अशा प्रकारे, आणि आपल्याला ह्याच्या कडा जे आहेत अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी कडा बंद केलेल्या आहेत आणि पाहू शकताय आपला पहिली वडा जो आहे किंवा टिक्की काहीही म्हणू शकता, कचोरीसुद्धा म्हणू शकता याला, इतकी छान तर रेडी आहे। तर अशाच प्रकारे दुसरीसुद्धा मी बनवून घेणार आहे आणि भरपूर साऱ्या बनवून घेणार आहे सगळ्याच। तर दुसरीसुद्धा मी रेडी केलेली आहे, पाहू शकताय तुम्ही, एकदम छान झालेली आहे। तर सगळ्या बनवून मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत, पाहू शकताय भरपूर साऱ्या झालेल्या आहेत, थोड्याशा पिठामध्ये किंवा थोड्याशा रव्यामध्ये, 1 वाटी रव्यामध्ये। आता इथे मी बाजूला तेल तापायला ठेवलं होतं, काही जास्त तेल नाही घेतलेलं, नॉर्मल मी तेल घेतलेलं आहे थोडंसं। त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते छान असे वडे। तर पाहू शकताय जास्त तेल नका गरम करू, म्हणजे जास्त गरम केल्यानंतर ना लगेच तेलात टाकल्या करपतात आणि पटकन आपल्याला दुसऱ्या साईडने पलटावं लागेल। मग नॉर्मल तेल गरम करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला छान थोडं करत आपल्याला छान स्पीड करत गॅसची किंवा स्लो करत छान तळून घ्यायचे। दोन्ही साईडने सेम असा कलर आला पाहिजे कुरकुरीत। तर एका साईडने छान तळलेले आहेत, तर दुसऱ्या साईडने मी पलटवून घेते आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान मी तळून घेणार आहे, छान कलर येईपर्यंत कुरकुरीत असा। बिलकुल फुटणार नाही आहेत आणि खायला इतके टेस्टी लागतात ना, याला चटणीची सुद्धा गरज नाही आहे, तुम्ही असं खाल्लं तर ना इतकं टेस्टी लागतं। पाहू शकताय सगळे मी पलटवून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने, आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी आता छान भाजून घेणार आहे किंवा तळून घेणार आहे। तर अशाच प्रकारे खालून वरून पलटवून दोन्ही साईडने छान मी कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहे। आणि घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनणारी रेसिपी आहे ही, आणि झटपट बनवू शकता। कोणी जर पाहुणे जर अचानक आले, तुम्हाला माहीत नसेल ते येणार आहेत म्हणून, तर तुम्ही जे घरी साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बनवू शकता। तर पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। आता मी प्रत्येक अशा प्रकारे बाहेर काढून घेणार आहे, तेल आपल्याला अशा प्रकारे निचरून घ्यायचं आहे, बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही आहेत। आणि आतमध्ये जे इतकं सारं स्टफिंग भरले आहे ना मी, तर खूपच बाहेरून मस्त असे कुरकुरीत झालेत आणि आतून मस्त स्टफिंग जे आहे ते सॉफ्ट असं खूप छान तयार झालेलं आहे। तर सगळे मी अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि इथे एका प्लेटमध्ये पाहू शकता कलर वगैरे किती मस्त आलेला आहे, एकदम छान झालेले आहेत। आणि आतमध्ये भरपूर असं स्टफिंग भरलेलं आहे, दिसायला इतके सुंदर दिसत आहेत ना, कोणाच्याही बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल, इतके छान दिसत आहेत हे। तर मला तर खूप आवडले, आमच्या घरच्यांना सुद्धा, माझ्या मुलांना वगैरे खूप आवडले। नक्की तुम्ही ट्राय करा। आतमध्ये पाहू शकताय सारण किती आहे ह्याच्या, तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि महत्त्वाचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।